नमस्कार मित्रांनो, बँक व सरळ व्याज या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजाचे सूत्र पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजाचे वेगवेगळे घटक पाहिले, जसे मुद्दल, मुदत, व्याज, व्याजाचा दर. आता यांचा वापर करून व्याज कसे काढायचे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. व्याजाची रक्कम काढायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यातीलच सर्वात मूलभूत पद्धत म्हणजे सरळ व्याज, आणि तीच आपण या इयत्तेमध्ये पाहणार आहोत. सरळ व्याज पद्धतीमध्ये सुरुवातीस घेतलेल्या मुद्दलावर व्याजाच्या दराप्रमाणे व्याज काढले जाते. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुद्दलाची रक्कम बदलत नाही. त्यामुळेच दरवर्षीची व्याजाची रक्कम सुद्धा बदलत नाही. सरळ व्याज काढताना आपण पाहिलं की 100 रुपयाला आपल्याला व्याजाचा दर मिळालेला असतो. म्हणजे दर साल दर शेकडा जो आपल्याला दर असतो तो 100 रुपयावर असतो. दर शेकडा 100 रुपयावर. आपण असं समजूया की 100 रुपयावर 10 रुपये आहे. तर 100 रुपयावर 10 रुपये, तर जी मुद्दल असेल त्या मुद्दलावर किती रुपये, म्हणजे इथे येईल मुद्दल. त्या मुद्दलावर किती रुपये व्याज, म्हणजेच काय येणार आहे, तर व्याज बरोबर मुद्दल गुणिले हा दर आहे. हा दर आहे म्हणजे मुद्दल गुणिले दर. इथे व्याजाचा दर लिहूया आपण, भागिले 100. हे झाले 1 वर्षाने मिळणारे व्याज. दुसऱ्या वर्षी पुन्हा तितकंच व्याज मिळणार आहे. तिसऱ्या वर्षी पुन्हा तितकंच. म्हणजेच दरवर्षी तेवढंच व्याज मिळत जाणार आहे. आणि म्हणूनच जर मला 3 वर्षानंतरचं व्याज पाहिजे असेल तर मी याच संख्येला मुदतीने गुणणार आहे. म्हणजेच मुद्दल गुणिले व्याजाचा दर गुणिले मुदत भागिले 100 हे आपल्याला आपल्या मुदतीनंतर किती व्याज द्यायचं आहे ते शोधण्यास मदत करतं. एक उदाहरण घेऊयात. गणेशने बँकेतून रुपये 40,000चे कर्ज घेतले. त्यासाठी बँकेने दर साल दर शेकडा 8 रुपये व्याजदर आकारला. तर वर्षाखेरीस गणेशला बँकेला किती रक्कम परत करावी लागेल? सर्वात प्रथम आपण इथे दिलेल्या राशी मांडूयात. आणि मुदत आपली 1 वर्ष आहे, कारण का वर्षाखेरीस 1 वर्षानंतर. आणि आपण सूत्र पाहिलं होतं व्याजाचं. व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले मुदत आणि भागिले 100. मुद्दल आहे 40,000, व्याजदर आहे 8 रुपये, मुदत आहे 1 वर्ष. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 8 चोक 32 रुपये 3200. रुपये 3200 हे झाले व्याज. आणि त्याला किती रक्कम परत करावी लागेल? मुद्दल अधिक व्याज. म्हणजेच 43,200. एवढे त्याला परत करावे लागतील. तर अशा प्रकारे आपण हे सूत्र जे आहे आपलं, व्याज बरोबर मुद्दल गुणिले व्याजदर गुणिले मुदत भागिले 100, हे वापरून व्याज किती येणार हे आपण
काढू शकतो. सरळ व्याज या धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. मुद्दल प्रिन्सिपल, व्याज इंटरेस्ट, व्याजदर रेट ऑफ इंटरेस्ट, मुदत टर्म, सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.